बातमी पालघरमधून पालघरच्या नागझरीमध्ये दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे। जमिनीच्या वादातून ही हाणामारी झाल्याची माहिती कळते आहे। जमिनीच्या वादातून पालघरच्या नागझरी येथे दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली। जमिनीच्या वादामधून पालघरच्या या दोन गटामध्ये हाणामारी झाल्याची माहिती आहे। मनोर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या नागझरी येथे दोन गटामध्ये ही हाणामारी झाली आणि सध्या हाणामारीचा व्हिडिओ जय महाराष्ट्राच्या हाती लागलाय। कौटुंबिक वादातून हाणामारी झाल्याची माहिती आहे। हाणामारीमध्ये महिलांना देखील बेदम मारहाण करण्यात आली आहे। मनोर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। विनायक पवार आपले प्रतिनिधी या क्षणाला जोडले गेलेले आहेत। विनायक, नेमका काय वाद आहे, कधीची घटना आहे आणि पोलिसांनी काय कारवाई केली आहे? हो, नक्कीच ही घटना जी आहे ती जमिनीच्या वादातून झालेली आहे। पालघरच्या नागझर येथील दोन गटात जे आहेत ते तुफान हाणामारी झाल्यानंतर मनोर पोलीस स्टेशन ठाणे अंतर्गत दोन्ही पार्टीवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सध्या हा जो व्हिडिओ आहे तो जय महाराष्ट्राच्या हाती लागल्यानंतर याची प्रथम जी माहिती आहे त्या प्रसिद्ध आपण केलेली आहे। आता या ठिकाणी पालघर जिल्ह्यामध्ये मोठे मोठे प्रोजेक्ट जे येत असताना जमिनीचे जे भाव जे आहेत ते प्रचंड वाढले असल्याने यामुळे जे अंतर्गत जे वाद आहेत ते चव्हाट्यावरती येत आहेत। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। जमिनीच्या वादामधून हाणामारी झाल्याची माहिती आहे। पालघरमध्ये दोन गटामध्ये ही तुंबळ हाणामारी झालेली आहे, ज्यामध्ये पोलिसांनी तक्रार दाखल केलेली आहे। जखमींवरती नागझरी येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। जमिनीच्या वादातून आणि कौटुंबिक वादातून ही हाणामारी झालेली आहे। पालघरच्या नागझरीमध्ये दोन गटामध्ये ही तुंबळ हाणामारी झाली।